मुंबई महानगरपालिकेत आज महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या आयोजन जे आहे ते साधारणतः 11:30 तास चाललं। आपल्यासोबत बोलण्यासाठी विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर मॅडम आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। ताई, काय सांगाल? आज 11:30 तास फक्त एका विषयावरती चर्चा झाली, ती म्हणजे जी झाडं कोसळली आणि काही लोकांचे मृत्यू झाले। काय सांगाल? ज्या पद्धतीने महापालिकेमध्ये ज्याला म्हणतो ना, मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत एवढे मृत्यू कधीही झाले नव्हते की इतक्या आठवड्याभरात। त्याच्यावर प्रत्येक नगरसेवकाची इच्छा की अजूनही आम्ही काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि महापौरांना सगळ्यांनी पत्र दिली होती, पण यशवंत किल्लेदाराच्या पत्राला तातडीची सभा लागली आणि सर्व नगरसेवकांनी आपापली मतं व्यक्त केली आणि त्या याला खरं म्हणजे MC यावे अशी सगळ्यांची इच्छा होती, पण MCनी पण जे उत्तर दिलंय त्याच्यावर आम्ही समोरही उत्तर देऊ। तुम्ही पत्र दिलं होतं, तुम्ही पत्र दिल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष झालं असं तुम्ही म्हणलात। नाही, 30 मार्च पासून आमचा पत्रव्यवहार होता। या लोकांचं म्हणणं आहे की तुम्हाला काय स्वप्न पडलं होतं का? आम्ही असं नाही म्हणत होतो की ह्याच घटना घडतील, फक्त घडू नये म्हणून उपाययोजना त्या कराव्या आणि नवीन नगरसेवकांना त्याच्या आधी कल्पना यावी, जे नवीन भाजपमध्ये असतील, मनसेमध्ये असतील किंवा शिंदे गटमध्ये असेल, उद्धव साहेबांच्या शिवसेना, हे आम्ही ते सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण हरकत नाही। ते काहीतरी म्हण आहे ना, बैल गेला आणि झोपा ठीक आहे। उपमहापौरांनी सांगितलं होतं की आयुक्तांचा राजीनामा मागितला होता, पण आयुक्त इथं आलेच नाही। आयुक्त पण नाही आले तर उपमहापौर पण शेवटपर्यंत नव्हते। धन्यवाद मॅडम, TV9शी बोलल्याबद्दल। ह्या होत्या किशोरी पेडणेकर। त्यांना प्रश्न विचारला, त्या सडोतर त्यांनी उत्तर दिलं। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ स्वामी, वैभव घाग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।